तुम्हाला मानणार नाही, त्या दिवशी नाकात तुमच्या 2 कापसाचे बोळे असतील, भला समाजही तुम्हाला पाहायला असणार पण तुम्ही पाहायला नाही जाणार. अण्णा जे असं काका असं म्हणजे असतात ना जे तात्यो सगळ्यांचीच वेळ येणार आहे महाराज. म्हणजे मला सांगायचं काय, विश्वास ठेवा, अत्यंत महत्त्वाचं आहे. अलीकडे विश्वास नाही राहिला हो, विश्वास. स्मशान वैराग्य झालं लोकांना, स्मशानातही डोळ्यात पाणी नाही राहिलं लोकांच्या. अलीकडे सगळ्या गोष्टी या पैशाच्या झोकात तुका म्हणे झाले कोंबड्याचे परी, पुढेच उकरी लाभणीनी, अशी अवस्था पाहायला मिळते. काळ फार विचित्र आहे. आमच्या पाया पडायचं नाही आजूला कर, अजिबात आमच्या पाया पडायचं नाही, अजिबात नाही पडायचं. पण आम्ही जे सांगतो त्यातलं 10% आत्मसात करा. समाज तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही, समाज तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. काय माहिती आहे का, आम्हाला काही गरज नाही कीर्तनाची, आम्हाला गरज नाही आहे कीर्तनाची, गरज तुम्हाला जास्त आहे आमच्याही पेक्षा. अलीकडे माणसं डिप्रेशनमध्ये चालले आहेत, चिंतामुक्त आहे, भीतीमुक्त आहे, भयान डिप्रेशनमध्ये माणसं आहेत. परवाचं तुम्ही सोलापूरचं परवाचंच उदाहरण बघा. डॉक्टर वळसंगकर न्यूरोलॉजिस्ट होता, न्यूरोलॉजिस्ट मेंदू विकार तज्ज्ञ होता, पण स्वतः त्या ठिकाणी गोळीबार केला आणि स्वतःला संपून घेतलं की त्यांनी. चार्टर त्याची फ्लाईट आहे स्वतःची, करोडो रुपयाची अब्जावधी प्रॉपर्टी असताना स्वतःला का संपवलं? याचं कारण विवेक नाही, जगण्याची सूत्र त्याला माहीत नाही ना. पैसा असून देखील स्वतःला संपावं लागलं, याचं कारण काय? काय कारण याचं? याकरता अध्यात्म तुम्हाला जगायला ऊर्जा देईल, सत्संग तुम्हाला जगायला ऊर्जा देईल. सगळ्यात महत्त्वाचा संप्रदायातला फायदा हा आहे की माणसाला जगण्याचं सूत्र सापडतं, ते अध्यात्मात आहे. जगण्याचं सूत्र सापडतं. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. माणूस कधीच डिप्रेशनमध्ये जाणार नाही, भीतीमुक्त. तुम्ही बघा, भजन कीर्तन हे आता अमेरिकेत नाही आहे. तिथं ट्रम्प साहेबांनी आता निवडणुका झाल्या, 56% सर्वेक्षण संस्था एकत्रित आल्या, त्यांनी एकाच मुद्द्याला फोकस केलं. तो मुद्दा म्हणजे मेंटल हेल्थ. तिथं मेंटल हेल्थचा विषय. याचं कारण तिथं भजन नाही, याचं कारण तिथं कीर्तन नाही, म्हणून माणसं डिप्रेशनमध्ये जायला लागलेत. हे कीर्तन भजन वाड्या वस्त्यावरती सहजच आपल्याला ऐकायला मिळतं. आपण भाग्यवान माणसं आहात, भाग्यवान माणसं आहात. पूज्य मुरारी बापूंचं वाक्य आहे, लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है, लोग तुम्हारा भजन छुड़ाने का व्रत लिए बैठी है, मर जाओ लेकिन भजन मत छोड़ो, भजन मत छोड़ो, मर जाओ. माणसाचं मस्तक जरी फुटलं ना, शरीर जरी तुटलं, तर कीर्तन भजन सोडू नका, नका सोडू. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, हे फुटो हे मस्तक, तुटो शरीर जरी तुटलं तर कीर्तन भजन सोडू नका. गोरोबा काकांना हात नव्हती हो, हात. गोरोबा काका कीर्तनात भजनात भजन करतायत. भजनाचा महिमा, कीर्तनाचा महिमा. गोरोबा काकांना छोट्या हातांना पंजे फुटल्या गेले, कीर्तनाचा महिमा आहे. हे कीर्तन
कीर्तन नंतर बसल्यानंतर होता थोडा त्रास हा पण मिळतो आनंद एवढं मात्र खरं आहे तो आनंद आहे भजन कीर्तन सोडू नका असंच विठाल विठाल कीर्तन भजन सोडू नका आनंद आहे एवढा तरुण मंडळी इथं समाज उपस्थित आहेत बऱ्याचशा तरुणांची संख्या इथं उपस्थित आहेत आता कैलासराव अण्णा असेल झेडपी मेंबर आहे व्याप आहे गणेशराव असेल ही सगळी नानासाहेबराव शिवाजीराव हे सगळ्या मागं व्याप आहे तरी देखील आपण येत आहेत परमार्थाबद्दल ती आवड आहे कीर्तनाबद्दल ती आवड आहे आणि अलीकडे बघा तुम्ही छावा चित्रपट बघितल्यापासून अनेक तरुणांचं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही याचं कारण आहे इतिहास तुमच्या समोर येतच नाही आहे थोडंसं आपण इतिहास काव्य कादंबऱ्या याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे वाचनाविषयी आवड आपण थोडं अलीकडे वाढवली पाहिजे मोबाईलचा वेळ थोडा अलीकडे कमी केला पाहिजे थोडासा अभ्यासाविषयी इतिहासाविषयी वेळ द्या वेळ द्या एक जणाला म्हटलं कायम मोबाईलमध्ये बिजी असतो जरा मोबाईल कमी कर तो म्हणे महाराज एखाद्या वेळेस मी बायको सोडून देईल पण मोबाईल मी सोडणार अजिबात मोबाईल नाही असा माणूस एखादा इथं हातवरती करा बरं मोबाईल नाही असा माणूस इथं हातवरती करा एखादा हातच्या कीर्तनातलं पाकिट आणि नारळ त्याला देऊन टाकतो हाही एखादा माणूस असं नाहीतर काही चाप्टर करते ना पाकिटापुरता हातवरती तसं काय माणूस असा मोबाईल नाही असा माणूस नाही आणि आम्ही लई चाप्टर आहे पाकिट आणि नारळ म्हटलो त्यातलं पैसे कुठं म्हटलं मी विठाला अलीकडे बिघडण्याची साधनं खूप झालीत पण सुधारण्याची साधनं मात्र राहिली नाही सुधारण्याची साधनं अलीकडे या आचार विचार संस्काराचे धडे देणारं एकमेव जगाच्या बाजारात एवढंच एक व्यासपीठ आहे अन्यथा आता व्यासपीठ राहिले नाही आणि या व्यासपीठावरती राजकारण करू नका सगळे तिकडे व्यासपीठं भरपूर पडलेत तुम्हाला एकच व्यासपीठ आहे इथं गुण्या गोविंदाने सगळी माणसं अनेक विचाराची माणसं इथं येऊन परमार्थाची बीजारोपण करण्याचं काम एवढंच एक क्षेत्र आहे अन्यथा जगाच्या बाजारात आता क्षेत्र राहिलं नाही तर सांभाळा जातीपातीत विखुरल्या जाऊ नका अजिबात जातीपातीत विखुरल्या जाऊ नका अलीकडे काय माहिती का आमचे काकाजी पण सांगतात कंधों से ऊंची छाती नहीं होती धर्म से बड़ी जाती नहीं होती अरे दीपक नहीं बचा तो बाती का क्या करोगे हिंदू धर्म नहीं बचा तो जाति का क्या करोगे जाति का क्या करोगे दुनिया बुरी इसलिए नहीं है कि बुरी लोगों के हाथ में ताकत है दुनिया बुरी इसलिए है कि अच्छे लोग साथ मिलकर अच्छा काम नहीं करते इसलिए दुनिया बुरी है जागो हिंदू जागो वक्त ने अब सोने का अभी नहीं जागोगे तो समय आएगा रोने का समय आएगा रोने का मानवतेला काळीमा फासणारी घटना काल पहलगाम या तिथं घडल्या गेली अत्यंत क्रूरतेने अत्यंत खुन्नस कुठली आहे नेमकी काही कळत नाही अलीकडे बघा तुम्ही ही भयंकर अमानुषपणा आहे अलीकडे या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे याचं कारण आहे काय माहिती का 100 हिंदूमध्ये एक मुस्लिम सेफ आहे 100 हिंदूमध्ये एक मुस्लिम सेफ आहे पण 100 मुस्लिम मध्ये एक हिंदू सेफ नाही आहे पूज्य मुरारी बापूंनी सांगितलं होतं हम आपको कुरान पढ़ने के लिए हमारे मंदिर में इजाजत दे सकते हैं आप में ताकत है क्या मस्जिद में रामायण पढ़ने के लिए पढ़ने देने के लिए है आपकी ताकत नाही देऊ शकत जे पाकिस्तानचा नारा बजावतात आम्ही त्यांचा विरोधच करणार पाकिस्तानचा जे उदो करतात आम्ही त्यांचा विरोधच करणार भाईचारा आता अलीकडे गावात ह्या गोष्टी बघा आता आमचे शेख साहेब जरी असेल माऊली सिस्टम गोड आहे गावात पंगत देत आहेत याचं कारण आहे तुमचं रक्त आणि आमचं रक्त काही वेगळं नाही ना एकच रक्त आहे मग हा अत्याचार हे आतंकवादी जे आहेत आम्ही त्यांचा विरोध करणार आहे क्या आहे ना ईट का जवाब हम पत्थर से देना ही जानते हैं
जानते म्हणजे आम्ही शांत बसलेलो आहेत, आमच्याकडे सहिष्णुता आहे, याचा तुम्ही फायदा घ्यायचा नाही, अजिबात नाही. नाहीतर हे रक्त कुणाचं आहे? अरे रक्त सामान्य रक्त नाही आहे, छत्रपतींचं रक्त आहे, हा सामान्य रक्त नाही आहे. मग आम्ही फक्त आदेश द्यायचं काम आहे. सह्याद्रीचे पुत्र मावळे हे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शुभ खातून वाहती प्राण शुभ खातून 16 वर्षाचा होता बहादूर असा शिव छत्रपती हलका असा शिव छत्रपती हलकार असा शिव छत्रपती हलकार धन्य शिवाजी शूर शिवाजी शूर पराक्रमी थोर बाजूनी पाणी दृष्ट मुगला बाजूनी पाणी दृष्ट मुगला बाजूनी कळवेला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा टंक फिरे गगनात स्वातंत्र्याच्या रक्षणा मावळे झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव गर्जना झाले अमर हे रामाजी हे रामाजी हे रामाजी हे रामाजी माऊली असल्यानंतर तिथे काय अडचण आहे. मला सांगायचं काय, तरुणांनो जागवा, संघटित व्हा, ही अत्यंत काळाची गरज आहे. उठ तरुणा जागा हो, भिंगरी घेण्यासाठी जागा हो, भिंगरी घेण्यासाठी. काही चुकलं का? उठ तरुणा जागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो, वारकरी संप्रदायाचा धागा हो. कपाळाला जरा लावत जा, हे आपलं प्रतीक आहे. आज कोणी चुकून राहिला असेल तो भाग जाऊ द्या, आम्ही प्रखड बोलतो, तारीख घेऊ नका पुढं. पण आपलं लेणंय रावते, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, ती मिरवलं पाहिजे. अलीकडे लावायला केलं लाजा वाटतात कपाळाला, तिलक लावायला लाजा काय लाज आहे? आपलं प्रतीक इथे लावलं पाहिजे, लावलं पाहिजे. एक जण म्हटलं, मी तरुणाला म्हटलं, अरे जर लावत जा कपाळाला काहीतरी. तो म्हणे महाराज मी सायन्सला आहे. मग काय हाणतो का आम्हाला सायन्सला आहे? तू काय उपकार करतो का आमच्यावर सायन्स शिकू राहिला? म्हणजे आपण आपल्या धर्माला फॉलो केलं पाहिजे. देव देशान धर्मा पायी प्राण घेतलं हाती शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. काय कुणाची आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीची लगीन लागलं जळली रे प्रीत. लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देव देशाला पायी प्राण घेतलं हाती. शुरामी सरदार काय कुणाची भीती. शुरामी सरदार काय कुणाची भीती. काय कुणाची काय कुणाची भीती. धर्मासाठी एकत्रित या. धर्मो रक्षित रक्षिता.